हॅलो फ्रेंड्स, मी वयम मासिक रत्नक्रांती. कुछ तो हटके याचा जानेवारीमध्ये तुम्ही आलेला लेख वाचला असेल. खरं तर जानेवारीच्या अंकापासून आपण हा नवीन कॉलम सुरू केलाय, कुछ तो हटके. आणि कुछ तो हटके मध्ये आपण वेगवेगळी करिअर्स, जी जरा हटके करिअर्स आहेत, अशा करिअर बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आजचं सुद्धा करिअर असंच हटके आहे. सध्या सगळ्यांना माहित असलेलं हे करिअर आहे, परंतु हे कसं करायचं हे मात्र आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त आणि फक्त जस्ट स्क्रोल करत जातो आणि आलेले रील्स बघत जातो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचं करिअर आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग नक्की या करिअरमध्ये काय करायचं असतं, हे करिअर केल्याने आपल्याला त्यातून कसं अर्निंग करता येईल, अशा अनेक शंका आपल्या मनात असतात. आणि त्याच शंकांचा उलगडा करण्यासाठी आपल्याकडे अशीच एक सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर मार्केटर आज आपल्याला या क्षेत्राबद्दल माहिती द्यायला आलेली आहे. खरं तर तुम्ही तिला अनेकदा अनेक रील्स मधून बघितलं असेल, तर तिचं मी आधी प्रथम स्वागत करते. हॅलो ऐश्वर्या. हॅलो, हाय. खरं तर तुझी ओळख लोकमत सखी अशी बऱ्याच जणांच्या मनामध्ये आज पण आहे. आता तू तुझं नव्याने चॅनल वगैरे सगळं सुरू केलंयस, हे आपण जाणून घेणार आहोत. पण आजच्या या कुछ तो हटके या एपिसोड मध्ये मी तुझं स्वागत करते. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. खरं तर हे करिअर आहे ना, हे सगळ्यांनाच म्हणजे काय म्हणतात ते, अगदी घर बसणाऱ्या ज्या गृहिणी आहेत, त्या गृहिणीपासून अगदी तरुण मुलांपर्यंत सगळ्यांना वेळ लावणार आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की मी कॅमेरा समोर यावं, मी काहीतरी सांगावं, माझ्याकडे सुद्धा काहीतरी आहे दाखवण्यासारखी, वस्तू म्हणा, रेसिपी म्हणा, व्हॉट एव्हर. तर सुरुवातीला मला तू सांग की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा फंडा काय आहे? सो बेसिकली सगळ्यात पहिला मुद्दा, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय, तर एक ब्रँड, त्याला प्रमोट करण्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म. से फॉर एक्झाम्पल एक मोठा ब्रँड आहे, आता मी माझंच नाव घेते, ऐश्वर्या एक ब्रँड आहे, पण ऐश्वर्याकडे समजा लिपस्टिक आहे, तर ती विकण्यासाठी म्हणून त्या टार्गेट ऑडियन्सला फॉलो करणारी व्यक्ती गरजेची असते. आणि ती व्यक्ती तुमच्या त्या ब्रँडला, ऐश्वर्याच्या लिपस्टिकला प्रमोट करते. सो जे प्रमोट करते ते इन्फ्लुएन्सर आहेत, आणि जे प्रोडक्ट आहेत, ते जे मार्केट होणार आहे, ते जे कॉम्बिनेशन आहे, त्याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असं म्हणतात. सो बेसिक म्हणजे तुमचं एखादं प्रोडक्ट प्रमोट कसं करता येईल, तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे, तुम्हाला किती लोक फॉलो करतात, किंवा तुम्ही कोणत्या एरियामध्ये काम करताय, तुमचं लँग्वेज काय आहे, म्हणजे कोणती लँग्वेज तुम्ही जास्त युज करताय. मराठी तर मराठी ऑडियन्सला ठेचा ही रेसिपी आवडेल बघायला, पण ते नॉर्थवाले बघणार आहेत का? नाही. सो टार्गेट ऑडियन्स गरजेचं आहे, डेमोग्राफिक जाणून घेणं गरजेचं आहे. मेन प्रोडक्ट आणि त्याला प्रमोशन करता येईल असे प्लॅटफॉर्म, जे आता सोशल मीडिया आहे. सो त्याच्यामुळेच खरं तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ट्रेंड मध्ये आलं. कारण की आधी पण एन्डोर्समेंट, ब्रँड एन्डोर्समेंट नावाचं एक टर्म आहे बेसिकली. ब्रँड एन्डोर्समेंट म्हणजे काय, विराट कोहली एखाद्या टी शर्टला प्रमोट करतात, सो दॅट वॉज ब्रँड एन्डोर्समेंट. आताच ते कन्वर्ट झाले इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. सो बेसिकली इन्फ्लुएन्सर इज अ पर्सन हु इज प्रमोटिंग अ प्रोडक्ट, हु इज मार्केटिंग अ प्रोडक्ट ऑन सोशल मीडिया. दॅट्स इट. जसं आपण सुरुवातीला म्हणायचो की ब्रँड एम्बॅसिडर असतात एखाद्या त्या प्रोडक्ट रिलेटेड, आपण जसं तू विराट कोहलीचं म्हटलंस तसं, पण आता हे जरा सोशल मीडियामुळे अधिक जवळ आल्यासारखं झालेलं आहे. बरं, या क्षेत्रात जर यायचं आहे, आता मला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करायचंय किंवा बनायचं आहे, काही असं शिक्षण लागतं किंवा यासाठी कोणती तंत्र आवश्यक असतात, कौशल्य आवश्यक असतात, असं काही आहे का? सो मला हे सांगायला आवडेल की आता प्रत्येकाच्या हातात फोन आहे, राईट. प्रत्येकाला माहितीये की सेल्फी ओपन केल्यानंतर मी ऍटलीस्ट हाय, हॅलो, नमस्कार तरी बोलू शकते किंवा बोलू शकतो. त्यामुळे आता जनरेशन अशी आहे की प्रत्येकाला शिक्षणाचीच गरज आहे असं नाही. पण मला पर्सनली असं वाटतं की जर तुमची भाषा योग्य असेल, तुमचे शब्दोच्चार चांगले असतील, तुम्हाला एखाद्या मोठ्या सेंटेन्सला अगदी 3 ते 4 शब्दांमध्ये बसवता येत असेल, तर मग तुम्ही चांगलं इन्फ्लुएन्सर बनवू शकता. द रिझन इज की तुम्हाला तुमचं टार्गेट ऑडियन्स माहित असलं ना. आता मला मोस्टली महिला फॉलो करतात, त्यामुळे मला माहितीये की महिलांना हे शब्द रोजचे आहेत, त्यांना माहितीये की हे या शब्दाचा असा अर्थ निघतो, त्यामुळे म्हणून मी तेच शब्द वापरते, तेच वाक्य वापरते. तसंच जर आजच्या पिढीला कळलं तर कोणीही इन्फ्लुएन्सर बनवू शकतं. पण माझं पर्सनल मत आहे की शिक्षण घेऊन बनलं तर जास्त सोयीस्कर आहे. आता कोणालाही मी म्हटलं की OTS शॉट घे, समजा माझा कोणी कॅमेरा पर्सन आहे, किंवा माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले OTS घे, तर ती म्हणेल ते काय असतं. इट इज ओव्हर द शोल्डर शॉट. म्हणजेच काय, तर माझं हे पुस्तक आहे पण ती वरून तर शॉट घेईल, मी हात फिरवतेय, किंवा तर रेसिपी व्हिडिओज मोस्टली OTS शॉट्स असतात. पण हे लोकांना माहितच नाहीये. ते लोक काय करतात, ट्रायपॉड लावतात,
व्यवस्थित दिसतंय ना असं ठेवतात आणि शूट करतात. पण त्यातल्या थोड्या थोड्या टेक्निकल गोष्टी कळायला तर ते आपल्यासाठी फायदेशीर असतात असं मला वाटतं. त्यामुळे जर शिक्षण घेतलं तर उत्तमच आहे. किती ऑप्शन्स बरेच आहेत. कॉन्टेंट रायटर्सचे कोर्सेस असतात, कॉपी रायटर्सचे कोर्सेस असतात, सिनेमॅटोग्राफीचे कोर्सेस आहेत. आता कितीतरी कोर्सेस जे 6 महिन्यातही पूर्ण होतात. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस तर किती चालू आहेत. आपण प्रत्येक स्टेशनवरती खरं तर बोर्ड पाहतो डिजिटल मार्केटिंग शिका वगैरे. तर त्याच्यासाठी 6 महिन्यांचे कोर्सेस असतात. परत जर तुम्हाला लिहिता छान येत असेल तर मग तुम्ही जर्नलिझम करा किंवा ऍडव्हर्टायझिंगचा एखादा कोर्स करा. पण समथिंग ऑर द अदर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक 10 जणांमध्ये तुम्ही कसं आउटस्टँड करणार त्यासाठी तुमचं शिक्षण तुम्हाला मदत करू शकतं. म्हणजे टेक्निकल माहित असेल तर ऑफकोर्स तुम्ही इतर इन्फ्लुएन्सर किंवा इतर ब्लॉगर पेक्षा काहीतरी वेगळं बोलू शकता ना. म्हणून मला असं वाटतं की शिक्षण घेऊन जर उतरलात तर उत्तम आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की महिला आहेत, रेसिपी पण करायला आवडते, तर मला असं वाटतं टेक्निकली त्यांनी एखादा कोर्स केला 1 वर्षाचा किंवा 6 महिन्यांचा तरी त्यांच्यासाठी ते फायदेशीर होऊ शकतं. कारण हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देशच हा आहे की जनरली हे कॅमेरा रिलेटेड वर्क आहे ना, की आपण कॅमेऱ्यामध्ये बघून बोलत असतो आणि कॅमेऱ्याचं माहिती आपल्याला कॅमेऱ्याची असणं खूप गरजेचं आहे. कारण ते जर तंत्र किंवा त्याच्या समोर कसं बोलायचं, काय ऍक्च्युअली शो करायचं हे जर माहित नसेल तर ह्या क्षेत्रात माझ्या मते थोडीशी अडचण येऊ शकते. अगदीच म्हणजे काय होतं ना, आपण या क्षेत्रामध्ये कधीतरी तुम्ही एक लेवल क्रॉस करणार, कधीतरी तुम्ही जेव्हा सुरुवात करता तुमची ग्रोथ आहेच, असं नाही की कुठे ठप्प होणार आहे. पण ग्रोथ झाल्यानंतर जर तुम्ही चांगल्या सुशिक्षित लोकांना, त्या इंडस्ट्रीतल्या लोकांना भेटलात तर मग तुमच्याकडे पण त्यांना सांगण्यासाठी काहीतरी चांगलं पाहिजे. कॉन्व्हर्सेशन होणं गरजेचं आहे, तुमचं कनेक्ट वाढणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला थोडं तरी त्यातलं ज्ञान असेल ना तर ऑफकोर्स तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता, समोरच्या सोबत चांगलं कनेक्ट करू शकता. हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे, इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी फायदेशीर आहे असं मला वाटतं. बरं, पण आता इन्फ्लुएन्सर नक्की कोण कोण बनू शकतं? बरं, माझ्याकडे टेक्निक आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, मी इन्फ्लुएन्सर बनायचं ठरवलंय, पण मला तो रीच येत नाहीये किंवा मी तेवढी पोहोचत नाहीये, असे पण प्रश्न काहींच्या मनात असतात. तर नक्की कोण बनू शकतं इन्फ्लुएन्सर? मला असं वाटतं कुणीही बनू शकतं. म्हणजे आज व्हिडिओ पाहणाऱ्या जर आजी असतील तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक मिनी व्लॉग जरी त्यांनी केला, की नॉर्मल फोन घेऊन शूट केलं की मी आज हे केलं ते केलं ते केलं, आणि नॉर्मल सांगा, तुम्ही व्हिडिओ चालतोय आणि तुम्ही फक्त सांगा की मी या भाजीमध्ये एवढं मसाला टाकलाय, मी हे टाकलंय ते टाकलंय, किंवा तर आज मी मैत्रिणीसोबत वॉकला गेले. इट इज अ काइंड ऑफ अ मिनी व्लॉग जे सध्या खूप लोक करतात, जे कॉन्टेंट क्रिएटर्स नाही आहेत ऍक्च्युअल मध्ये, पण तरी ते मिनी व्लॉग का करतात? कारण की त्यांना असं वाटतं की आम्ही पुढे जाऊन इन्फ्लुएन्सर बनावं. सो ही पहिली पायरी आहे. तुम्ही ऍटलिस्ट तुमचं डेली रुटीन शूट करायला सुरुवात करा. सो कोणीही करू शकतं. मला असं वाटतं की फायनान्स सेक्टर वाले जे आहेत, तुम्ही फक्त एक कॅमेरा ट्रायपॉड लावा अँड टेल देम की सेव्हिंग कशी करायची. दॅट इज अ कॉन्टेंट, राईट? तुम्ही जर खूप छान लेखक असाल, तुम्ही काही लिहिलेलं आहे ते वाचून दाखवा. यू आर अ कॉन्टेंट क्रिएटर. तुम्हाला मेकअप छान येतोय, तुम्ही फक्त लिपस्टिकला लिप लायनर कसं लावायचं ते दाखवलं, दॅट इज अ कॉन्टेंट, राईट? त्यानंतर तुम्ही चांगले शिक्षक असाल तर मग तुम्ही ऑफकोर्स एक बोर्ड घ्या, बोर्डवरती तुम्ही टेक्निक्स दाखवा की एखादा मॅथचा सम कसा सॉल्व्ह करायचं. कॉन्टेंट आहे. कॉन्टेंट इज एव्हरीथिंग. बरं, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जे आहे ते कुठच्या गोष्टींसाठी केलं जातं? की असं एक आहे की मी फक्त प्रोडक्टच विकणार, किंवा मी असं आहे की मी फक्त रेसिपी दाखवणार, एवढ्या पुरतच मर्यादित आहे, की यापेक्षा सुद्धा अजून कोणत्या गोष्टींसाठी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलं जातं? सगळ्याच गोष्टींसाठी. म्हणजे तुमच्याकडे मी खरं सांगू तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे मोस्टली तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्ही जे काय घालता, जे काय खाता, जे काही लावता, म्हणजे ब्युटी झालं, त्यामध्ये काल घालता म्हणजे कपडे घालता, त्यानंतर तुम्ही ब्युटी, परत हेअर केअर, स्किन केअर त्याचे प्रोडक्ट्स आहेत, आउटफिट्स आहेत, खाण्यामध्ये इट इज नॉट जस्ट अबाउट रेसिपी, खाण्यामध्ये तर भाज्या पण ऑनलाईन विकल्या जातात, बरोबर, राईट? सो त्याचसोबत तुम्ही जे काही तुमची दिनचर्या जी असते ना, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टींना टच करता त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन विकल्या जाऊ शकतात. आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये त्याचा भरमसाठ वापर करता येऊ शकतो. बऱ्याच जणांचं असं असतं की आमचा हा प्रोडक्ट खूप युनिक आहे पण तो विकलाच जात नाही. द रिझन इज की तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्सच माहित नसेल. पहिली गोष्ट की आता से फॉर एक्झाम्पल साडी आहे, तर साडी महिलाच नेसणार आहे, राईट? पण बऱ्याच असे लोक आहेत, आता नवरात्रीमध्ये मला असे एक्सपिरियन्सेस आले की मुलांनी मला कनेक्ट केलं की आम्ही देवीला साडी नेसवतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतो की आम्हाला साडी ड्रेप करायचंय एखाद्या ब्राईडला वगैरे, तर आम्हाला साडी हवी आहे चांगली.
सो मेकअप आर्टिस्ट आहे त्यांच्यासाठी तेही तुमचे टार्गेट ऑडियन्स होऊ शकतात. तुमच्या प्रोडक्ट नुसार तुमचं टार्गेट ऑडियन्स बदलत जाणार आहे. तुम्ही जर डायटिशियन असाल तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. बऱ्याच आता तुम्ही बघत असाल बरेच सेलिब्रिटीज ना फिटनेसवाल्यांना प्रमोट करतात. दॅट इज ऑल्सो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इटसेल्फ. जर आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये एक फायदा असा असतो की त्या ब्रँडकडे तुम्ही जेव्हा त्या ब्रँडला अप्रोच करता, एक तर 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही अप्रोच करता किंवा ब्रँड अप्रोच करणार, एकच होणार आहे. मध्ये PR एजन्सी असते. ते लोक काय असतं, PR एजन्सीचं काम असतं की ते ब्रँडला चांगला माणूस आणून देणार जे त्यांच्या ब्रँडला प्रमोट करू शकतात. सो PR एजन्सीचं ते काम असतं की दोन्ही, तो मीडिएटर असतो बेसिकली, दोन्ही ब्रँड्सला, दोन्ही लोकांना एकत्र आणून मग त्या ब्रँडला प्रमोट करणं. पण कधी कधी असं होतं की मी डिरेक्टली एखाद्या ब्रँडला अप्रोच झाली किंवा समोरच्या ब्रँडने माझं काहीतरी व्हिडिओ बघून मला अप्रोच केलंय, तर ते म्युच्युअली अंडरस्टूड होऊन जातं की मग हे पेड कोलॅब असेल की बार्टर. आता बार्टर बऱ्याच जणांना माहित नसतं. काही महिला जे घरात फक्त लाडू बनवतात त्या मला असं मेसेज टाकतात की तुम्ही आमचं फ्री मध्ये व्हिडिओ करणार का. बट ऑफिशियल भाषा त्याच्यासाठी बार्टर हा शब्द वापरला जातो, विच इज कम्प्लीट बार्टर. म्हणजे कसं, कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट. ना तुम्ही मला पैसे देणार ना मी तुमच्याकडनं पैसे घेणार. इन रिटर्न तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं तर देऊ शकता, मला तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं तर मी देऊ शकते, असं असतं. पण प्रमोट कोणत्याही वस्तू होऊ शकतात. म्हणजे आता माझ्याकडे से फॉर एक्झाम्पल एक वॉच आहे, तर तीही मी विकू शकते, माझ्या कानातलेही मी विकू शकते. एनिथिंग कॅन बी सोल्ड आउट. एक असा ब्रँड आहे मला माहितीये, मला खरं तर असं वाटलं नव्हतं की ते विकलं जाऊ शकतं किंवा काय. मला तर असं होतं की जनरल मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण 10-20 रुपयाला ती वस्तू घेतो. ती आहे टिकली. मला कळलं की गुडगाव हरियाणाच्या जवळ एक फॅक्टरी आहे जी टिकली बनवते आणि तिथल्या बायका आपल्या इथे कसं साड्या घरातून विकतात, कुर्ती घरातून विकतात, लाडू विकतात, चकली विकतात, तसं तिथे बायका मोस्टली टिकली विकतात. आणि दॅट इज अ बिग मार्केट त्या साईडला, नॉर्थ साईडला. तिथे बऱ्याच मुलींना टिकली आणि हा विषय खूप आवडतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टिकली. मला असं होतं की त्याचा मार्केट इतका नाहीये. आपल्याला कसं काही सण असेल तरच आपण जाऊन टिकलीचं पाकिट घेतो 10 रुपयाचं, किंवा आपण मुंबईकरच्या बायका काय करतो, ट्रेनमध्ये विकणारे असतात त्यांच्याकडनं घेतो. पण आपल्याकडे ऍक्च्युअल साठा असतो का टिकलीच्या पाकिटांचा? नसतो. लग्न असेल तर मे बी आपण वेगळी शॉपिंग करतो त्याची, पण तिथे तो मार्केट आहे. सो ऑफकोर्स तो टार्गेट ऑडियन्स वरती डिपेंड करतं की तुमचा प्रोडक्ट कसा विकला जाऊ शकतो आणि तो खरंच विकण्याजोगत आहे का, हे त्या एरियानुसारच ठरू शकतं. विकलं सगळं जाऊ शकतं. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये सगळे प्रोडक्ट्स विकले जाऊ शकतात. जसं की अगदी सुरुवातीला जेव्हा एकदा अमेझॉन वरती असंच म्हणजे शेणी जे आपण गोवऱ्या म्हणतो, तर असं आम्ही म्हणजे गावातले जनरली आम्ही तेव्हा गावी असताना असं म्हणायचो की शेण सुद्धा विकलं जातं. तर ते अगदी तसं की इन्स्टा मार्ट वरती पण विकलं जातं. म्हणजे तेच आता सगळीकडे म्हणजे कुठच्याही गोष्टीचं इन शॉर्ट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग होऊ शकतं. अगदीच. बरं, आता हे झालं करिअर बद्दल आपण बोलतोच आहोत, हे करिअर कसं आहे वगैरे आणि समजून घेतोय. पण आता मी जरा थोडी तुझ्याकडे येते. आता तुझी या क्षेत्रात कशी काय सुरुवात झाली आणि तुला का वाटलं की मी असं इन्फ्लुएन्सर मार्केटर बनावं? ओके, सो मी मूळची अलिबागची आहे. माझं शिक्षण मी आर्ट्स मध्ये कम्प्लीट केलं, डिस्टिंक्शन असून सुद्धा. तर आर्ट्स मध्ये कम्प्लीट केल्यानंतर मी BMM केलं, बॅचलर्स ऑफ मास मीडिया ऍडव्हर्टायझिंग मध्ये केलं. आणि मग कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये मास्टर्स केलं मुंबई युनिव्हर्सिटी. सो माझ्याकडे प्रॉपर जर्नलिझम म्हणजे पत्रकारितेचं शिक्षण घेऊन मी इंडस्ट्रीत उतरायचं ठरवलं. आता काही जणांचं असं असतं की आम्हाला छान बोलता येतं, लिहिता येतं, म्हणून आम्ही पत्रकार होणार. तर स्वघोषित पत्रकार बनू नका, कारण की दॅट इज व्हेरी रिस्की, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टेक्निकल माहिती नसेल तर त्या इंडस्ट्रीत गेल्यानंतर कुठेतरी तुमचा डाऊनफॉल सुरू होणार, तर त्याच्यासाठी रेडी राहा. आणि जर तुम्ही करिअरला घेऊन खूप जास्त फोकस्ड असाल आणि जर तुम्हाला पण असं वाटते की मी पुढे जाऊन व्लॉगिंग करावं किंवा चांगल्या मीडिया हाऊसमध्ये मला नोकरी मिळावी कारण मी छान लिहावं, किंवा तर चांगलं पत्रकार म्हणून, किंवा तर एकंदरीत ऑन कॅमेरा काम करावं, असं सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर शिक्षण घ्या, जे मी घेतलं. आणि मग त्याच्यानंतर माझ्या करिअरची सुरुवात झाली. सो मी सकाळमध्ये काम केलं. मी खूप खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्स वरती काम केलं, सकाळ सारख्या, मग लोकमत सारख्या. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की ओके, इट इज द राईट टाइम टू बिगिन माय ओन व्हेंचर. कारण की मला खूप आधीपासून लोकांनी सांगून ठेवलं होतं की तू स्वतःचं का नाही काही सुरू करत, तू स्वतःचा का नाही काय विचार करत. कारण की तू एका ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो आपण एका चौकटीत असतो, बरोबर. पण जेव्हा स्वतःची कंपनी असेल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, आपण मोकळे असतो की मी निर्णय घेणार, मी म्हणेन ती पूर्व दिशा. इट विल बी माय ओन डिसिजन की मी हे पण करीन, ते पण करीन, हे पण करीन, ते पण करीन, असं. पण जेव्हा नोकरीत असतो तेव्हा चौकटीत असतो. त्यामुळे म्हणून मी विचार केला की
ओके आपण सुरू करूयात आपलं स्वतःचं काहीतरी. मग तेव्हा माझ्या असं डोक्यात होतं ऍक्च्युली, माझ्या खूप मैत्रिणी ना, मी 2 वर्ष आय थिंक लॉकडाऊन पासूनच बघितलं, माझ्या मैत्रिणी व्हॉट्सअपवरती साड्या विकतात, म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसला टाकतात. आणि तेव्हा आलं होतं की जो तो आपल्या स्टेटसला, आणि मला असं झालं बापरे एवढा व्यवसाय चालतो, म्हणजे ऑनलाईन एवढी विक्री होते, म्हणजे व्हॉट्सअपवरती पण शॉपिंग करतात लोक. म्हणजे स्टेटस आपण का ठेवतो, काहीतरी छान असेल, मेमरी शेअर करतोय किंवा लोकांना कळावं आपण कुठे ह्याच्यासाठी वगैरे, अपडेट ठेवण्यासाठी. पण मी बघितलं लोक साड्या विकतात, माझ्या एवढ्या मैत्रिणी साड्या विकत होत्या. मग विचार केला की चल आपण एवढ्या लोकांना ओळखतो, साडी व्यवसाय मॅन्युफॅक्चरर्सना मी ओळखते, व्ह्युअर्सना ओळखते, प्रॉपर होलसेलर्सना ओळखते. मग मी विचार केला की मी साडीचा एक बिझनेस सुरू करावा. देन रिसेंटली लग्न झालं असल्यामुळे माझ्या हसबंडने मला सांगितलं की एवढं डेडिकेशन तुला जमणार आहे का, माझं 0 बॅकग्राऊंड आहे बिझनेस मधलं. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं तर माझे आजोबा आर्मीमध्ये होते, माझे बाबा नेव्हीमध्ये होते, माझा दादा म्युझिशियन आहे, आमची इव्हेंट कंपनी आहे. सो त्यामुळे माझ्या घरामध्ये नेहमी वातावरण हे असंच राहिलंय की त्यामुळे आम्ही कधीच बिझनेसमध्ये उतरायचा विचार केला नाही. पण माझ्या दादाला बघून मी हळूहळू शिकले की बिझनेस कसा केला जातो. मग दादाकडनं गायडन्स घेतला आणि मग मी फायनली विचार केला की काय करायचं. देन वी केम टू अ पॉइंट, एका रात्रीत मी विचार केला की स्वतःचा युट्यूब चॅनल सुरू करूयात. द रिझन इज की जेव्हा मी प्रिव्हियस कंपनी सोडली, मला फेसबुक मेसेंजरवर आणि इंस्टाग्रामवरती माझ्या फोटोजवर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली की तू कुठे गायब झालीयस, तुझे व्हिडिओज आम्हाला दिसत नाहीयेत, किंवा तुला काही झालंय का, तू ठीक आहेस का, असं वगैरे. मग त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की सी लोकांना तुला बघायची सवय झाली, मग तू का ती सवय मोडतेस, मुळात तुला सवय आहे रोज कॅमेरा समोर यायची, मग ती सवय का मोडतीयस, कर सुरुवात. म्हणून मग मी विचार केला की ओके आपण आपला चॅनल सुरू करूयात. आणि विदिन 1 or 2 days माझ्या मते म्हणजे 4 दिवसांच्या आत माझे 10,000 सबस्क्रायबर्स झाले होते. म्हणजे लोक नावासरशी युट्यूबवर सर्च करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला, कारण की मी ऍज अन एम्प्लॉई काम करत होते एका कंपनीत आणि मला असं होतं की दर महिन्याला ठराविक दिवशी पगार येतोय ना, आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय ना, मग संपला विषय. मी जास्त त्याबद्दल विचार करायचीच नाही की अरे लोक ओळखतायत, किंवा लोक सेल्फी पण येऊन काढत होते, पण तेव्हा कसं वाटायचं की ओके ते मला एका ब्रँडमुळे ओळखतायत. बट माझा हा गैरसमज मोडला तेव्हा जेव्हा मला कळलं की 4 दिवसांच्या आत एका युट्यूब चॅनलला 10,000+ सबस्क्रायबर्स होणं, इट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. सो मला मग असं झालं की ओके चांगला रिस्पॉन्स आहे तर कंटिन्यू करूयात. आणि मग हळूहळू मला खूप नव्या लोकांनी कनेक्ट केलं. म्हणजे असं होतं की ऐश्वर्या फक्त बजेट फ्रेंडली स्ट्रीटवरती 200 रुपयाचा कुर्ता मिळतोय ना त्याचाच व्हिडिओ करते. म्हणजे बऱ्याच जणांना मी त्यासाठी आवडत होते की पॉकेट मनी सेव्ह करून त्यातनं आम्ही खरेदी करतोय तुझा व्हिडिओ बघून. बट देन मी असं विचार केला की आपण ऑडियन्स आपला थोडासा बेस बदलायला हवाय. टार्गेट ऑडियन्स आपला महिलाच आहे, ते नाही बदलायचं. बट माझं असं होतं की कॉन्टेंटमध्ये मात्र मला काहीतरी वेगळं द्यायचंय. म्हणून मग मी विचार केला की थोडी प्रीमियम स्टोअर करूयात. म्हणून मी 200 रुपयाची पण वस्तू आज माझ्या चॅनलवर दाखवते आणि प्लस 3 लाखाची पण साडी मी दाखवते. सो मी तो तेवढा मोठा ऑडियन्स बेस रेडी करायचा विचार केला. सो अशी माझी सुरुवात झाली. सो बेसिक बॅकग्राऊंड वॉज पत्रकारिता. असं नाही की आज माझ्या हातात फोन आहे म्हणून मी पटकन ब्लॉगिंग सुरू केलं इतर लोकांसारखं नाही. काही जणांचं म्हणजे मला भाषेबद्दल पण खूप हे वाटतं की त्या लोकांना एका पर्टिक्युलर गोष्टीचं जर वाक्य रचना करायची राहिली तर ती सुद्धा जमत नाही, बट तरी त्यांचे फॉलोअर्स मिलियनमध्ये. मग मला असं झालं की आपल्याला तर सगळंच येतंय, मग आपण का मागे राहतो. आपण पण त्या असं म्हणू शकतो त्या कॉम्पिटिशन त्या शर्यतीत आपण नाही जिंकलो चालेल, बट ऍटलीस्ट त्या शर्यतीत टिकून तर राहूया. लेट्स ट्राय इट. येस. म्हणून मग मी विचार केला की ह्यामध्ये पुढे जाऊ. खरंच म्हणजे आम्ही सुद्धा तुझे अनेक असे व्हिडिओ बघितलेस की आता तू आलीस म्हणजे काहीतरी जरा वेगळं हटके असं दाखवशील. इव्हन नऊवारी साडीचा पण तुझा तो व्हिडिओ खूप फेमस झाला होता की रेडीमेड नऊवारी वगैरे. आणि तर त्यामुळे ते साहजिकच होतं की असं आपलं एक कनेक्शन होऊन जातं, कारण आपण सतत ते स्क्रीन बघत असतो. आणि बरं ही तुझी सुरुवात झाल्यानंतर आता ब्रँड्स असतात, तू जसं म्हटलंस की ब्रँड सोबत सुद्धा काम करायचं असतं वगैरे. तर मग हे ब्रँड्स किंवा अगदी 200 रुपयाचा कुर्ता मिळतो ह्याच जे सर्च करणं असतं हे तुझं तू करतेस की कसं तुला कळतं. म्हणजे हे एक पण टास्क आहे ना. हो, आय अग्री. म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे खरं तर हा, कारण की मार्केट रिसर्च याला म्हणतात. सो बऱ्याच जणांना ते माहित नसतं. हे खरं तर आम्हाला जर्नलिझम मध्ये शिकवलं जातं की तुम्ही न्यूज कशी शोधायची. हो, म्हणजे न्यूज असं नाही की तुम्ही टेबलवर बसलात आणि असं आलंय आणि तुम्ही न्यूज लिहिताय, बातमी लिहिताय. नाही, ती तुम्हाला शोधावी लागते. तर ते पत्रकारिता शिक्षण घेत असतानाच ते शिकायला मिळालं. सो त्यामुळे ते मी इथे इन्क्लूड करू शकले. पण
कमिंग टू द पॉइंट, मी नेहमी कोणतीही वस्तू पहिले स्वतः वापरणं प्रेफर करते. मी त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रेफर करते आणि मग जाऊन मी त्या गोष्टी शूट करणं प्रेफर करते. आता बरेच जण म्हणतात की तुझ्याकडे एवढ्या साड्या आहेत का, की तू एवढ्या साड्या नेसून मग जाऊन व्हिडिओ करते का, असं नाही. सो बेसिकली माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत आणि ती खूप एक्सक्लुझिव्ह पुस्तकं मी विकत घेतली. काही एक साधारण खूप महाग पुस्तकं आहेत ती. तर त्याच्यामध्ये भारतात बनणारं जेवढं फॅब्रिक आहे त्याची माहिती त्याच्यात आहे. सो त्यामुळे माझ्या हातात आता पण एखादं फॅब्रिक दिलं ना, मी सांगू शकते की फॅब्रिक कुठे बनून आलंय किंवा तर या फॅब्रिक ची माहिती मी देऊ शकते. हे सगळ्यांना जमत नाही. सगळे फक्त दाखवतात की ही साडी 200ला आहे, ही साडी 500ला आहे, पण मी सांगू शकते की त्या साडीमध्ये काय डिफरन्स आहे. सो माझ्यासाठी तो एक हुकुम का इक्का असं म्हणू शकतो, कारण की बाकी जण नाही करत. बरोबर आहे. आणि मी खूप क्रिएटर्सना ओळखते, कॉन्टेंट क्रिएटर्सना, की ते लोक नाही करत हे. त्यांचं असं आहे, बघ बाबा आम्ही एवढं रील करतोय, आम्हाला एवढं गिफ्ट मिळतंय, आम्हाला एवढे पैसे मिळतात, विषय संपला, असं असतं. पण माझं तसं नाही. आय क्वालिटी मला खूप, म्हणजे मला असं वाटतं, मला एवढे एक्सपिरियन्सेस आलेत. मी आत्ताच एक शूट करून आले, त्या क्लायंटने मला सांगितलं की दिल्लीहून एक क्लायंट आली मुंबईत लग्नासाठी. ते एक दिवस एक्स्ट्रा थांबले जस्ट त्यांच्याकडे शॉपिंग करायला, कारण त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला होता. हा जो ट्रस्ट आहे ना, तो ट्रस्ट मिळवणं इज नॉट इझी. बरोबर आहे. आणि एकदा ट्रस्ट मिळाल्यानंतर तुम्ही तुमची क्वालिटी डाऊन नाही करू शकत. म्हणजे तुम्ही सतत ते हे नाही बोलू शकत की कोणीतरी क्लायंट, आता दिल्लीहून ती क्लायंट इथे भले लग्नासाठी आली, पण ती एक दिवस एक्स्ट्रा थांबली ना, ती माझ्यासाठी थांबली, माझ्या व्हिडिओला बघून त्या ठिकाणी खरेदीला गेली. माझ्यासाठी ती कामाची खूप मोठी पावती आहे. पण समजा त्यांना वर्थ इट प्रोडक्ट्सच मिळाले नसते, त्यांचं एक दिवस राहणं वाया गेलं असतं, राईट. हे फक्त मी एक एक्झाम्पल दिलं. पण अशी किती लोक आहेत. दिवाळीत आणि ह्याच्यात गणपतीत तर असा एक्सपिरियन्स आहे, लोक रत्नागिरीहून सकाळच्या ट्रेननी काहीतरी येतात आणि 8-9 वाजता दुकानाच्या बाहेर थांबतात की या दुकानाचा व्हिडिओ बघितला, ऐश्वर्याने हे हातात घेतलेलं, आम्हाला हेच हवंय. आणि ते आउट ऑफ स्टॉक गेलेलं असतं ऑलमोस्ट 10-15 दिवसात. तुझं ते खाणांचं मखर होतं ते. हो अगदीच. ते तर आउट ऑफ स्टॉक, म्हणजे त्या माणसाने अक्षरशः ऑर्डरसाठी फोन बंद केले. त्या रीलवर कमेंट यायला लागले की अहो ताई तुम्ही व्हिडिओ केलाय पण फोन लागत नाहीयेत, फोन बंद आहे. सो माझ्यासाठी ती खूप मोठी पावती होती. म्हणजेच काय, तर आपण क्वालिटी प्रोडक्ट देतोय, लोक ते खरेदी करतायत, याचा अर्थ असा की आपण खरंच त्याच्यात ट्रस्ट बिल्ड केलाय. तो ट्रस्ट कसा बिल्ड होतो, असं तर नाही की मी आज समजा मी सांगते की ही वस्तू चांगली आहे म्हणून घ्या, नाही. मी त्या वस्तूबद्दल स्पेसिफाय केलं की ती सॉफ्ट आहे, ती अशी आहे तशी आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोलले तरच लोकांना विश्वास बसणार आहे. त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मी ते खूप करते. म्हणजे मला असं वाटतं एव्हरी डे इज अ लर्निंग डे माझ्यासाठी, म्हणून मी रोज काही ना काहीतरी वाचते, काही ना काहीतरी. आता मला नवीन कळालंय की काही सिल्कचे प्रकार आहेत जे खूप अपकमिंग आहेत. आधी ते खूप म्हणजे हे झाले होते, पण आता लोक त्या पद्धतीच्या साड्या नेसणं प्रेफर करतात. त्यामुळे मी ते वाचायला सुरुवात केली. असं म्हणजे अशी हे गरजेचं आहे. सतत अभ्यास आणि हे सुरूच. आता तर ट्रेंड आहे कॉपी, म्हणजे ऐश्वर्याने व्हिडिओ केला तर आपणही जाऊन करू, पण त्यांना तेवढे व्ह्यूज येत नाहीत. मग ते लोक, ते इन्फ्लुएन्सर्स मला मेसेज करतात, अगं आम्ही पण व्हिडिओ केला पण आम्हाला व्ह्यूज नाही आले. का नाही आले? तुम्ही त्यांची हिस्ट्री, जॉग्रफी विचारा त्या पर्टिक्युलर दुकानाची, तिथे काय वेगळं मिळतंय. साडी तर मी किती चिक्कार साड्यांची दुकानं करतेय, पण प्रत्येक साडीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार. बरोबर आहे. रिझन इज की मी त्याचा अभ्यासही तेवढा करते. असं आउटस्टँड केलं तरच मी, आणि ऑफकोर्स अभ्यास, मार्केट रिसर्च इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. उन्हाळ्यात मी म्हणेन स्वेटरची खरेदी करा, इट वोंट मेक सेन्स. बरोबर आहे. आणि शालू 5 ते 10 हजाराचा चांगला वाटतो मराठी मुलींना, ते 15-20 हजाराची वस्तू नाही खरेदी करणार. त्यामुळे माझा तेवढा पण अभ्यास आहे की मार्केटमध्ये किती रुपयांची खरेदी योग्य पद्धतीने केली जाते. अभ्यास आहेच ऑफकोर्स. वा, खरंच अगदी बरोबर. म्हणजे छान तू त्याचं एक्सप्लेनेशन केलं. आपल्याला ते फक्त बघताना असं वाटतं की अरे इथे जाऊया, आपण कधी कधी गेल्यानंतर आपला भ्रमनिरास होतो की ती क्वालिटी आपल्याला तिथे मिळत नाही. बरं, मला पुढे सांग, तू इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करण्यासाठी, आता तू म्हणालीस की तुझं एक स्वतःचं तू चॅनल सुरू केलंयस आणि त्या चॅनलसाठी तुला तू व्हिडिओ करतेस, शूट करतेस, मग यासाठी साधनं लागतात. एक इन्फ्लुएन्सर मार्केटरला त्याच्याकडे कोणकोणत्या गोष्टी म्हणजे साधनाच्या रूपात असणं गरजेचं आहे आणि टीम लागते का यासाठी? ओके, सुरुवात जर करायची असेल, तुमची इन्व्हेस्टमेंटची तयारी नसेल, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही 2000 पण इझिली स्वतःचे इक्विपमेंट घेऊ शकता. कसं, मी जेव्हा
मोठा ब्रँड सोडला तेव्हा त्याच्यानंतर माझ्याकडे टीम नव्हती, माझ्याकडे इक्विपमेंट्स नव्हते. तर मी बेस्ट सेल लागला होता मोठ्या ई कॉमर्स वेबसाईट्सवर. तिकडनं मी ट्रायपॉड मागवला. एक साधारण 600 रुपयात मला तो मिळाला आणि 800 रुपयाचा माईक मी मागवला. ह्याच्यावरती मी पहिले माझ्या स्वतःच्या चॅनलचे व्हिडिओज केले. सो तेही करू शकता. आणि मग वन्स यू स्टार्ट अर्निंग मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट पुढे करू शकता असं मला वाटतं. आणि टीम तेव्हाच उभी करा जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमच्या महिन्याला तुमच्याकडे एवढं रेव्हेन्यू येतंय, इन्कम आहे आणि तुम्ही त्या लोकांना तेवढं देऊ शकता. तरच तुम्ही लोकांना हायर करा. द रिझन इज ना, तुम्ही लोकांना हायर करणार आणि 10 दिवसांनी सांगणार सॉरी काम बंद करावं लागतं. ते जे व्यक्ती आहेत ना ते तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेत की आज ऐश्वर्यासोबत काम करतोय किंवा तर एबीसी ब्रँड सोबत काम करतोय तर त्या ब्रँडकडनं मला दर महिन्याला एवढा पगार मिळणार आहे, एवढे पैसे मिळणार आहेत, तरच आपण जॉब करतो ना, नाहीतर का कोणी जॉब करेल. आणि माझ्याकडे जी माझी टीम आहे ते सगळे फ्रीलॅन्सर मी हायर केलेत. जेवढे व्हिडिओज तेवढाच पैसा जाणार त्यांना, सिम्पल. मी पगारावरती नाही ठेवलं, म्हणजे मला कोणाला ते बांधून पण नाही ठेवायचं टीमच्या नावाखाली. माझ्याकडे मी जेवढे व्हिडिओज देणार तेवढ्याचेच पैसे मी त्यांना देते असं आहे. माझा कॅमेरा पर्सन आहे, त्याला त्या हिशोबानेच पे केलं जातं पर व्हिडिओ. माझी युट्यूब ऑप्टिमायझर आहे, तिला पण पर व्हिडिओ. आणि ते खूप स्वस्त पडतं टू बी व्हेरी फ्रँक. फ्रीलॅन्सर्सना तुम्ही प्रोजेक्टनुसार पैसे द्या. इन केस समजा सीझन नाहीये, 15 दिवस मी शूट करते, 15 दिवस नाही काही काम आहे, उगाच तुम्ही एक्स्ट्रा पे करताय ना त्यांनाही आणि तुमच्या खिशातनं पण तो लॉस होतो. त्यामुळे फ्रीलॅन्सर्स हायर करा, युअर टीम इज सॉर्टेड. जर सुरुवात नसेल करायची, ट्रायपॉड हे तुमचा मोबाईल फोन आहेच. आणि असं नाहीये की आयफोनच पाहिजे शूट करायला, गरजेचं नाही. मी एवढी वर्ष सॅमसंग, वन प्लस याच्यावरती शूट करत होते. खूप चांगली क्वालिटी येते त्याच्यामध्ये पण. त्याच्यावर करा, सिम्पल आहे, इट इज व्हेरी सॉर्टेड. आता बऱ्याच जणांच्या मनात हा एक प्रश्न असतो की आता जी तरुण मुलं आहेत त्यांना वाटतं की मी या क्षेत्रात आलो तर हे मी करिअर म्हणून करेन, म्हणजे घरी बसून अगदी मी याच्यातच फुलफिल काम करेन. पण काही जणांना असं असतं की एक सर्टन इन्कम याच्यामध्ये नसतं, शाश्वती नसते आपल्याला. तर अशा वेळी हा साईड बिझनेस म्हणून इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करिअर करणं योग्य आहे की फुलफिल पण आपण ह्याच्यात करू शकतो जसं की तू आता करतेस? ओके, तो माझं पर्सनल हे असेल. आता जर पालक हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांची अशी इच्छा असेल की माझ्या मुलाने पण व्हायरल व्हावं आणि त्याचे चांगले फॉलोअर्स असावे, प्लीज हा गैरसमज थांबवून टाका. द रिझन इज ज्या पद्धतीने काही सोशल मीडिया अकाउंट्स किंवा आता सोशल मीडिया ब्रँड्स आहेत ते प्लॅटफॉर्म जसे बंद होतात, यू नेव्हर नो कोणते प्लॅटफॉर्म्स कधी बंद होतील. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती अंधविश्वास ठेवू नका असं मला वाटतं. जस्ट बिकॉज चांगले फॉलोअर्स झाले की चांगले पैसे मिळतात असं काही नसतं. हा गोड गैरसमज आहे. सेलिब्रिटीजचे जास्त फॉलोअर्स आहेत का तर ते सेलिब्रिटीज आहेत, त्यांना तुम्ही चित्रपटात, क्रिकेटच्या पिचवर किंवा एखाद्या रेसिपी चॅनलवर वगैरे पाहिलं म्हणून ते सेलिब्रिटीज आहेत. असं गरजेचं नाही की तुम्ही त्या लेवलला खूप लवकर असं एका झटक्यात पोहोचणार नाही. इट विल टेक टाइम. तुम्ही पोहोचू शकता, तुमच्यात कॅलिबर आहेत तर नक्कीच होईल ते. पण करिअर म्हणून जेव्हा सुरुवात करायची असेल, आय वुड से डोंट गो फॉर इट. द रिझन इज की कधी काय गोष्टी, बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांची पेजेस हॅक होतात. पेज हॅक झालं तर परत तेवढं इन्फ्लुएन्सर बेस किंवा फॉलोअर्स बेस क्रिएट करणं त्या इन्फ्लुएन्सरला अवघड जातं. मला आज लोक इंडस्ट्रीमध्ये गेली 8 वर्ष ओळखतायत, त्यामुळे लोक इझिली मला बोलवू शकतात की आमचा व्हिडिओ शूट कर. पण जर तुम्ही एक नोन फेस नसाल, तुमचं चांगलं फॉलोअर बेस नसेल तर लोक का बोलवतील तुम्हाला व्हिडिओ करायला? तुमच्याकडे जेव्हा, आणि काही लोक तर असं पण विचार करतात, पालकांचं असं असतं ना की ती लहान मुलगी व्हायरल झाली, तिला काहीतरी छान सिरियल मिळाली. गरजेचं नाहीये की तुमचं मूल पण व्हायरल होईल आणि त्याला सिरियल मिळेल, नाही. तो काही जणांचं लक पण असतं, काही जणांची मेहनतही असते, काही जणांमध्ये ते गॉड गिफ्टेड असतात काही मुलं. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला कम्पेअर नाही करू शकत. आजकाल आपण खूप पालक पाहतो 2-3 वर्षांच्या मुला मुलींना गाणी, डान्स हे त्यांच्या मेमरीज साठी इट इज अ गुड प्लॅटफॉर्म. पण अर्निंगच्या हिशोबाने तुम्ही विचार करत असाल तर मला असं वाटतं की ते नाही शक्य लवकर. इतकं कॉम्पिटिशन वाढलंय ना की तुम्ही आता सुरुवात करणार आणि तुमच्या कॉम्पिटिटरने ऑलरेडी 3 वर्षांपूर्वी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या रेसमध्ये पळण्यासाठी भयंकर मेहनत घ्यावी लागेल आणि ते शक्य नाहीये. त्यामुळे, आणि काही असे क्रिएटर्स आहेत जे कॉलेज गोईंग आहेत, मुलं मुली, ते म्हणतात शिक्षण झालं की मी फुल फ्लेज हेच करणार. नका करू. तुम्ही नोकरीचा म्हणजे दर महिन्याला येणारा पगार आणि सोबत हे असं बॅलन्स करता येत असेल तर गो फॉर इट. डिरेक्ट
कॉन्टेंट क्रिएशनकडे जाऊन नका. तुम्हाला तेवढं नॉलेजही मिळणार नाही, तेवढं एक्सपिरियन्सही मिळणार नाही. त्यापेक्षा एखादी एजन्सी जॉईन करा जिथे हे सगळं केलं जातं. म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल तुमचाच प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या छान मॅगझिन्स छापता, इंटरव्ह्यूज घेता, तर तुमच्याकडे इंटर्नशिपसाठी लोकांनी येऊ देत, तुमच्याकडे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे शिकू देत. मग त्यांनी साईड बाय साईड मग स्वतःचं कॉन्टेंट क्रिएशन सुरू ठेवलं तर त्यांना पुढे काम करण्याची अजून संधी मिळू शकते. पण आधी त्यांनी मार्केट समजून घेणं गरजेचं आहे. हो, ते असेल तरच फुल फ्लेज करिअर मला नाही वाटत की हे असू शकतं. द रिझन इज सेलिब्रिटीज सगळं सोशल मीडियावर नाही करत, ते आज मूव्हीज पण करतात त्यामुळे कमवतात, आज ते ऍड्स करतात म्हणून पण कमवतात. कितीतरी मराठी सिने अभिनेत्री आहेत, ऍड्स करतात म्हणून कमवतात, सिरियल्स करतात म्हणून कमवतात. असं नाहीये की फक्त फॉलोअर्स जास्त आहे म्हणून त्यांनी स्वतःचं घर घेतलंय किंवा काय घेतलंय, असं नाहीये. ते त्यांनी मेहनत पण वेगळी ठेवली आहे, सोबत सोशल मीडिया त्यांनी मॅनेज केलं. बॅलन्स गरजेचं आहे असं. कारण सतत दिसत राहणं किंवा कुठेतरी आपण हे करतोय हे दाखवणं सुद्धा या क्षेत्रासाठी फार महत्वाचं आहे. कारण ते जर नसेल तर मग ते फॉलोअर्स वाढणारच नाही. एव्हरीडे कॉन्टेंट तुमचं गरजेचं आहे, ते आहेच. बरं, मी पुढे तुला आता विचारेन की तू आता अर्निंग बद्दल बोललीस नकळतपणे, म्हणजे सांगत होतीस की अर्निंग कसं होतं. मला साधारण सांग, इन्फ्लुएन्सरना हे जे पैसे मिळतात किंवा मानधन जे मिळतं, म्हणजे हे कसं असतं, कशा प्रकारचं असतं? की जसं आपण कोलॅबरेशन केल्यावरती मिळतं की एखादा ब्रँड तुम्हाला अप्रोच करून सांगतो की एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एवढे एवढे रील करून द्या किंवा आमच्याबद्दल ब्लॉग लिहा, असं काही असतं का? म्हणजे युजली मी काय करते मी सांगते. बाकी क्रिएटर्स तर इझिली असं असतं की आम्ही एवढेच पैसे चार्ज करतो रीलसाठी किंवा काय. पण म्हणजे मी जनरली अगदी अपफ्रंट बोलायचं झालं, द रिझन इज की मी खूप जुनी आहे या इंडस्ट्रीमध्ये, म्हणून एका रीलचे 3,000 ते 5,000 रुपये चार्ज केलं जातं एका रीलचे, विच इज फॉर 1 मिनिट. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये विथ कोलॅब, आता ते सुरू झालंय विथ कोलॅब अँड विदाउट कोलॅब. सो विथ कोलॅब इज जर तुमचा ब्रँड चांगला आहे तर तुमच्यासोबत मी कोलॅब करणार रील मध्ये. जर तुमचा ब्रँड तेवढा ग्रो झालेला नाहीये पण तुम्हाला प्रमोशन आणि प्लॅटफॉर्मची गरज आहे तर मी विदाउट कोलॅब तुम्हाला 3,000 रील करून देणार, ज्या फक्त माझ्या प्रोफाईलवर जाणार आणि तुमचं नाव ऍड्रेस मेन्शन होणार, त्यामध्ये तुमचं पेजला कोलॅब मिळणार नाही. सो हे अशा पद्धतीचं चालतं. दुसरं म्हणजे एकतर बार्टर किंवा कम्प्लीट पेड असतं. तिसरं म्हणजे हाफ बार्टर हाफ पेड असतं. सो बेसिक कसं असतं, समजा एक ब्रँड आहे, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात, तर एक पाण्याची बॉटल आहे, तो एक ब्रँड आहे, एबीसी ब्रँड आहे. तर त्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी जर मला एबीसी ब्रँड मला सांगतंय की आमच्याकडे आम्ही 50% तुम्हाला पे करू शकतो, 50% तुम्ही आमची सर्व्हिसेस घ्या, तर तेही चालतं, तेही लोक करतात. म्हणजे समजा 5,000 रुपये एका रील्स आहेत तर तुम्ही 2,500 रुपये घ्या, 2,500 आम्ही आमच्याकडचे प्रोडक्ट्स तुम्हाला गिफ्ट देतो, हेही चालतं. आणि कम्प्लीट बार्टर इज की काहीच तुम्ही नाही पे करायचं, मी नाही पे करायचं, जसं मी मगाशी बोलले. आणि पेड इज की मी माझ्या सर्व्हिसेस, मी माझा प्लॅटफॉर्म देणार, माझा चेहरा, माझा आवाज, माझं स्क्रिप्ट, माझं व्हिडिओ एडिटिंग, माझं व्हिडिओ शूट, हे सगळं काही घेणार, तर मी 5,000 एक रील करणार. असं असतं. त्यात तुमचाही विन अँड विन सिच्युएशन असू देत, माझंही विन अँड विन सिच्युएशन असू देत. हे खूप बेसिक चार्जेस सांगितले. सो हे बेसिक चार्जेस कोण घेऊ शकतात? ज्यांचे 10,000 ते 50,000 फॉलोअर्स आहेत. ज्यांचे 50,000 ते 1,00,000 फॉलोअर्स आहेत त्यांचे रेट कार्ड वेगळे होतात. म्हणजे त्यांचं असं असतं की जर त्यांच्याकडे अगदी प्रीमियम ब्रँड यायला लागले तर ते 20,000 रुपये एक रीलचे पण घेतात. असे पण काही ब्रँड्स आहेत जे 5,00,000 प्लस फॉलोअर्स असतील ना, तर त्यांना 2-2, 3-3 लाख रुपये एका रीलचे देतात. असं. पण त्या लेवलला पोहोचण्यासाठी तेवढी मेहनत, तेवढा लोकांचा ट्रस्ट, तेवढा तुमचा रीच, हे सगळं दाखवावं लागतं. आणि मी खरं सांगू तर तुम्ही आता लोक आता व्हिडिओ बघून म्हणतील की अरे एवढा पैसे मिळतात, करूयात. नाही, तुम्हाला इंस्टाग्राम वरती जेव्हा तुम्ही प्रोफाईल ओपन करता तिथे प्रोफेशनल डॅशबोर्ड असतं. त्या डॅशबोर्ड मध्ये जे डिटेल्स असतात त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला ते क्लायंटला पाठवावे लागतात. जर क्लायंट अप्रुव्हल देईल की ओके तुमचा प्रोफाईल आमच्या ब्रँडला फायदेशीर आहे, तरच तुम्ही म्हणाल तेव्हा ते पैसे देणार, तरच तुमचं प्रोफाईल अप्रूव्ह होतं, तरच तुम्हाला रील करायची संधी मिळते. ते असं नाहीये की आमचे 10,000 फॉलोअर्स आहेत म्हणून आम्ही तुमच्यासोबत कोलॅब करतो. नाही, तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड शेअर करावं लागतं की तुम्ही ऍक्च्युअल तुमचा ऑडियन्स बेस कोण आहे, कोणतं वयोगटातील लोक आहेत, परत महिला आहेत की पुरुष मंडळी आहेत, भारतात जास्त व्ह्यू होतं की कुठे व्ह्यू होतं, त्यानंतर तुमचे इन्साइट, मागच्या महिन्यात तुमचे रील अपलोड झाले तर त्याला ओव्हरऑल किती व्ह्यूज होते, हे सगळं त्याच्यामध्ये अभ्यास करून मग समोरचा ब्रँड तुम्हाला होकार देतो. असं असतं. बऱ्याच जणांचं असं असतं अरे ते तर 10,000 घेतात, करून टाकूयात व्हिडिओ. नाही,
कारण की प्रत्येक ब्रँड जेव्हा इन्व्हेस्ट करते इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये, तुम्ही एकमेव नाही आहात, तुमच्यासारखे अजून 50 जण आहेत. त्या 50 जणांना ब्रँडला प्रत्येकाला वेगवेगळा पे करायचंय. सो म्हणून ते खूप डिफरन्शिएट केलं जातं. तुमचं प्रोफाईलवरती अभ्यास करून मग कोटेशन ठरलं जातं. हे खूप जणांना माहिती नाहीये. म्हणून मी बोलले ना की अभ्यास, टेक्निकल अभ्यास याच्यासाठी फार गरजेचा आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत असतं की हिचे फॉलोअर्स आहेत म्हणजे हिला रील इझिली मिळत असेल, तर ते सोपं नाहीये. नाही. येस येस. आता हे झालं अर्निंग बद्दल, पण इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म कोणते कोणते? जसे इंस्टाग्राम आता माहितीये बऱ्यापैकी लोकांना, कारण त्याच्यावरती आपण रील बघतो, पण युट्यूब, फेसबुक किंवा लिंक्डइन हे सुद्धा त्याचे प्लॅटफॉर्म आहेत का? हो, ऍब्सोल्युटली. फेसबुक तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. द रिझन इज फेसबुक वरती शॉपिंग सुद्धा केली जाते, युट्यूबवर नाही केली जाते. युट्यूब वरती तुम्ही फक्त स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी युट्यूब बघता, किंवा तर काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह हवं असेल तर बघता. युट्यूब इज इक्वल्स टू इन्फोटेनमेंट, इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट साठी तो प्लॅटफॉर्म आहे. पण फेसबुक इट इज लाईक बिझनेसही होतं. तिथे मार्केट प्लेस नावाचं एक हे आहे, बटन आहे, त्यावर क्लिक करू शकता तुम्ही आणि मग तुम्हाला वस्तू विकता येतात, वस्तू खरेदी करता येतात. इंस्टाग्राम पण सेम, शॉप नाव आता सुरू झालंय त्याच्यावरती. सो डिरेक्ट जर तुम्ही एखादी ऍड बघताय आणि खालती शॉप नाव आलं, क्लिक केलं की डायरेक्ट वेबसाईटला जाता तुम्ही शॉपिंग करायला. सो हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे तुम्ही जर आता ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर करिअरकडे बघत असाल किंवा विचार करत असाल की आम्हाला ह्याच्यामध्ये उतरायचं आहे, तर पहिले इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब हे तिन्ही प्लॅटफॉर्म्स ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा रीच हळूहळू सगळीकडे वाढायला जातो. तर ते महत्वाचं आहे. सगळीकडे तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटर म्हणून उतरू शकता. बरोबर. बरं, मला सांग, या क्षेत्रात जर यायचंय तर म्हणजे काय फायदे आणि काय तोटे आहेत? म्हणजे प्रसिद्धी मिळते, आपण एक फेमस होऊन जातो, अगदीच. म्हणजे जिकडे कुठे आपण गेलो की लोक आपल्याला इझिली ओळखतात, मान देतात, सगळ्या गोष्टी होतात. पण त्याचे तोटे पण असतील ना काहीतरी, तर त्याबद्दल सांग ना थोडस. भरपूर. एक तर ट्रोलिंग. तुम्ही जर फक्त गुगल केलं सुसाईड केसेस, कितीतरी क्रिएटर्सने सुसाईड केलं हो ट्रोलिंगला वैतागून. काही जण मानसिकरित्या तयारच नसतात की आपल्या समोर जे येणार ते ऍक्सेप्ट करायला. त्यामुळे हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आणि यामुळेच बरेचसे पालक आहेत ते म्हणतात काय फोन घेऊन बसलाय, काय फोन घेऊन बसले, अभ्यासाकडे लक्ष. काही पालकांना भीती असते ह्या गोष्टीची आणि ते साहजिक आहे, ते होणारच. पण काही जर फायदे बघायचं झालं तर खूप आहेत. अर्निंग साठी प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. त्यामुळे दिवसाला तुम्ही 2 रील केले 5-5 हजाराचे, तरी दिवसाला तुम्ही 10,000 कमवता, राईट. पण ऑफकोर्स अगेन द ड्रॉबॅक इज तुमचं प्रोफेशनल डॅशबोर्ड चांगलं पाहिजे, अपडेटेड पाहिजे, तरच तुम्हाला काम मिळणार आहे, नाही तर नाही मिळणार. ते तुमचं प्रोफाईल तुम्हाला मेंटेन ठेवावा लागतो व्ह्यूजच्या हिशोबाने, की दर महिन्याला मला 1 मिलियन व्ह्यूज किंवा 1 मिलियन अकाउंट्स रीच करायचंय, किंवा तर मला 20 नंबर ऑफ व्हिडिओज तरी अपलोड करायचेच आहेत. हा टार्गेट ठेवावा लागतो. यू नीड टू रन बिहाइंड दॅट टार्गेट. तो टार्गेट नाही फुलफिल झाला तर तुमची रीच नाही वाढणार, तुमचं प्रोफाईल अपडेटेड नाही राहणार. मग तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये जेव्हा ब्रँडला अप्रोच करणार तेव्हा तुमचा 0 असणार सगळं काही. त्यामुळे ब्रँड अप्रोचच होणार नाही. सो त्यामुळे हा खूप मोठा त्याच्यामागचा ड्रॉबॅक आहे. फायदा तर खूप आहेत. म्हणजे दिवसाला मी जसं म्हणाले, दिवसाला 2 रील केले तरी 10,000 रुपये कमवतात लोक 5-5 हजाराच्या. सो इट इज व्हेरी फिजिबल. करिअरच्या हिशोबाने पण छान आहे, पण मेंटली फिजिकली प्रिपेअर्ड राहा. असं नाही की घरात बसलात आणि घरचं सगळं करत राहिलात तर लोक फॉलो करतील. नाही. आज तुम्ही बघा कितीतरी महिला आहेत जे डेली रुटीन वाले व्लॉग्स करतात, त्यांना एका वेळेनंतर बाहेर पडावंच लागलं. सतत घर नाही दाखवू शकत, त्यामुळे त्यांना बाहेर पडणं आहे. म्हणून फिजिकली फिट राहणं गरजेचं आहे. तुम्ही मानसिकरित्या फिट राहणं खूप गरजेचं आहे. फायनान्शियल बॅकअप असणं फार गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी ह्या महिन्यात मला इन्कमच नाहीये, मग मी टीमला काय देऊ, ह्या महिन्यात मला इन्कमच नाही आलंय, मग मी नेक्स्ट लोकांना अप्रोच कसं करू. इन्कम तुमचा जर डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहात तर तुमचा इन्कम तेव्हाच वाढणार जेव्हा नंबर ऑफ व्हिडिओज तुम्ही अपलोड करणार, नंबर ऑफ व्ह्यूज रीच करणार, तरच ते कन्सिस्टन्सीनेच होणार आहे. इन शॉर्ट स्ट्रगल जे त्याच्यात असतं त्याला आपण काय म्हणतात ते, त्याला त्या स्ट्रगलवर मात करून पुढे जाण्याची आपल्याला ताकद पाहिजे आणि ते पेशन्स आपल्यात पाहिजे, तरच आपण ह्याच्यामध्ये कुठेतरी तरू शकतो पुढे. अगदीच. बरं, तू पण तुझं हे चॅनल वगैरे सगळं सुरू केलंस एका ब्रँड मधून, म्हणजे तू नोकरी करत असताना त्यानंतर नोकरी सोडलीस आणि मग तू याच्यात आलीस. तुझा स्ट्रगल काळ जो होता त्याच्यामध्ये तू स्वतःला कसं समजवलंस? मी असं विचार केला की आता शिक्षण आपलं पत्रकारितेत झालेलं आहे आणि जर आपण नोकरी सोडायचा विचार केलाच होता आणि चॅनल सुरू करायचा विचार केलाच आहे, तर
जे काही येईल ना, मग मला कोणी 0 रुपये देऊ देत किंवा 10 रुपये देऊ देत, मी त्या कामाला नाही म्हणणार नाही. किती पण मोठा ब्रँड असू देत. आय वॉज प्रिपेअर्ड की जर ते मला 10 रुपये देत आहेत, काही जण जे 10,000 पण देत आहेत, आय एम रेडी फॉर दॅट 10 रुपीज ऑल्सो. माझ्या खात्यात पैसे जमा होणं मला त्यावेळेला गरजेचं वाटलं, पण माझे नीड्स खूप होते, रिस्पॉन्सिबिलिटीज खूप होत्या. आणि एक असतं ना की रिस्पॉन्सिबिलिटी असली ना की तुम्ही ते कॉर्पोरेट वाली नोकरी किती पण फ्रस्ट्रेटेड असली तरी तुम्ही करता. बरोबर आहे. तसंच होतं माझ्या बाबतीत. त्यामुळे मला कंटिन्यू करणं गरजेचंच होतं. मी माघार घेऊ शकत नव्हते. आणि जर माघार घेतली असती तर मी माझ्यासाठीच खूप डिमोटिवेटेड झाले असते की अरे ऐश्वर्या तू काय केलं, सुरुवात केलीस आणि परत बॅकआउट केलं. म्हणजे ती कन्सिस्टन्सी, आणि मला कन्सिस्टन्सीची सवय खूप आधीपासून होती. म्हणजे मला असं होतं की हातात काम घेतलंय ना ते कम्प्लीट झाल्याशिवाय उठायचं नाही. त्यामुळे मला त्या सवयीमुळे मी करत गेले. ऑफकोर्स डिमोटिवेट मी खूप झाले. द रिझन इज की काही जणांचं असं असतं की ब्रँडवरती विश्वास असतो, त्या व्यक्तीवरती विश्वास नसतो. आणि माझ्या बाबतीत ते जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा पहिल्या महिन्यातच मला तो अनुभव आला. खूप लोकांनी मला असं जज केलं की अगं तू तर ब्रँडमध्ये काम करत होतीस ना, आम्ही ब्रँड सोबत कोलॅब करतो, असं होतं. पण काही लोक अशी होती ना, देवर लाईक की ऐश्वर्या वी डोंट बिलीव्ह इन ब्रँड, वी बिलीव्ह इन यू. तू ये, तू व्हिडिओ कर, तुझं जे काय ते आम्ही देतो. अरे वा. असं. सो मला असं होतं की का ते उगाच त्या लोकांकडे लक्ष देऊ जे ब्रँड करतात. लेट्स गेट इन टू दॅट ऑडियन्स, एस्पेशली लेट्स गेट कनेक्टेड टू दोज पीपल जे आपल्याला समोरून बोलत आहेत की ये तू कर, तुला आम्ही पे करतो, तू म्हणशील ते. आणि मी खरं सांगू, मी सुरुवातीला मला नाही आठवत की मी अशा लोकांना कोणालाच नकार दिला. मी फर्स्ट मंथ मध्ये मला आठवतंय मी मंडे टू संडे ऑल डेज वर्किंग होते चॅनल मोठं करण्यासाठी. द रिझन इज की मी दिवसाला 4-4 व्हिडिओज करत होते. माझं असं होतं की लग्न झालं आणि त्याच्या मागे पण रिझन होतं. लग्न झालं आणि त्याच्यानंतर माझं पहिलं दिवाळी होती. मला त्याच्यासाठी माझी फॅमिली कमिटमेंट 10 दिवसांची होती, ती मी काही करून मिस करू शकत नव्हते. पण 10 दिवस त्या काळातले एकही व्हिडिओ न जाणं, माझा चॅनल जो असा होता तो असा येणार. आणि ती रिस्कच मी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मी पहिल्या महिन्यातच एवढी मेहनत घेतली की माझ्याकडे बँकिंग होती. म्हणजे मी तेवढी प्रिपेअर्ड होते की मला बँकिंग करायची आहे. मला त्या 10 दिवसांची सुट्टी जी मी घेणार आहे त्याच्यात 101% व्हिडिओ गेलाच पाहिजे. व्ह्यूज नको येऊ देत पण व्हिडिओ गेला पाहिजे, असं होतं. आपण आहोत तिथे आहोत, हा, म्हणजे चॅनलवर दिसतोय हे होतं. त्यामुळे मी ती मेहनत खूप घेत गेले. पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, सुपर डिफिकल्ट. म्हणजे लोकांचा विश्वास, ते मी म्हंटल ना की ऑडियन्स असं असतं ना की ऐश्वर्याने दाखवलेली ही साडी छान आहे, पण तसंच क्लायंटचा पण तो विश्वास मिळवावा लागतो की तुमच्या व्हिडिओमुळे आमचा फायदा झाला, मगच ती लोक तुम्हाला पुन्हा बोलवणार आहेत. तर ते स्टँड आउट, जे मी मगाशी बोलले, अभ्यास, स्टँड आउट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ऑडियन्स इट इज नॉट गोइंग टू वर्कआउट. बरं, हे क्षेत्र सुद्धा थोडं ग्लॅमरच्या थोडं जवळ जाणार आहे, कारण मगाशी जसं मी म्हटलं की लोक ओळखतात ही व्यक्ती आहे की ही पर्सन आहे, अरे ही हे करते, असं वगैरे होतं. सुरक्षितता म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो आहे, ती सुरक्षितता सुद्धा पडताळून पाहणं गरजेचं असतं. कारण आपल्याला बोलवलं, आपल्याला तो ब्रँड जरी नवीन ब्रँड असेल, माहिती नसतं, तर ती सुरक्षितता सुद्धा ह्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये आपल्याला जपणं गरजेचं आहे स्वतःची. आणि दुसरी गोष्ट येते ती ट्रोलिंगची, जशी तू म्हटलीस ती की ट्रोल करतात, कुठच्याही कशाही वरूनही आजकाल ट्रोलिंग केलं जातं. मग या दोन्ही गोष्टींना ऍज अ इन्फ्लुएन्सर मार्केटर म्हणून कसं टॅकल करायचं या दोन्ही गोष्टींवरती? सो सेफ्टी इज इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी सिम्पल, जिथे शूटला जाणार आहात लोकेशन मागवून घ्या. दुसरं, त्यांचं दुकानाचं किंवा त्यांच्या एरियाचं एक छोटा फुटेज 10 सेकंडचं सगळेच देतात काढून अलीकडे, मागवून घ्या. आणि त्यांच्याकडे मिळणारे प्रोडक्ट्स, आणि सिम्पल. काही लोकच अशी आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ करतायत. बाकी जे काही ब्रँड्स बघाल ना, त्यांच्याकडे इन्फ्लुएन्सर्स असे भरमसाठ पडीक असतात, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे ते सतत व्हिडिओ चालू असतात त्यांचे, त्यांना त्यांचं ब्रँड प्रमोट करायचंय. मग त्यांनी 10 इन्फ्लुएन्सर बोलवू दे, 50 बोलवू दे. त्यामुळे त्यांच्याकडे प्री रील्स काही असतील त्यांचे जे शूट केलेले असतील, आधी केलेले, ते मागवून घ्या. त्यावरनं तुम्हाला एक अंदाज बांधता येतो की ही किती सेफ जागा आहे, किती सेफली आपलं शूट होईल, किती वेळ जाईल इथे शूट करायला, किती वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे, किंवा त्यांचे कोणते प्रोडक्ट्स आपण दाखवायला पाहिजे, त्याचा अभ्यास एक साधारण तिथे होऊन जातो. आणि दुसरा मुद्दा ट्रोलिंगचा. खरं सांगू तर सिम्पल आहे. जर एखादी कमेंट तुम्हाला खूप टोचली ना, सरळ ब्लॉक करून मोकळे व्हा. आज का जमाना वही आहे.
म्हणजे तुम्ही नाही सगळ्यांना रिप्लाय देऊ शकत, साहजिकच आहे, आणि तुम्ही नाही सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकत की बाबा आम्ही जे दाखवले ते खरंच चांगलं आहे, त्यामुळे ब्लॉक देम, काही फरक नाही पडत त्या लोकांना. पण मी तर ऍक्च्युअल मध्ये बघितलंय की जे लोक तुम्हाला फॉलो करतात ना ते लोक कधीच तुम्हाला ट्रोल करत नाहीत, जे लोक तुम्हाला फॉलो करत नाहीत ना ती लोक तुम्हाला ट्रोल करतात. जे तुमचे सबस्क्रायबर नाहीयेत, आता जर तुम्ही युट्यूब रन करत असाल तर युट्यूब स्टुडिओ म्हणून एक ऍप येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की किती जणांनी, आता से फॉर एक्झाम्पल क्रांती, राईट, सो क्रांतीने माझ्या चॅनलवर आधी किती व्हिडिओजवर कमेंट केलंय ते पण येतं. म्हणजे युट्यूब एवढं ग्रो झालंय की कळतं की या व्यक्तीने किंवा ही व्यक्ती आपल्या चॅनलला सबस्क्रायबर आहे की नाहीये हे पण कळतं आता कमेंट ह्याच्यात. तर मी लिटरली माझ्या टीमने मला सांगितलं ना ऐश्वर्या मॅम असं असं झालंय, मी सरळ म्हणते ब्लॉक कर दो, हाईड कर दो, सरळ. आय डोंट वॉन्ट टू डील विथ नेगेटिव्हिटी. माझ्या आयुष्यात इतक्या सुंदर गोष्टी आहेत, मला त्यांच्यासोबत डील करायला वेळच नाहीये, त्यामुळे आय प्रेफर ब्लॉकिंग. मग ती व्यक्ती असू दे, नाहीतर पेज असू दे, नाहीतर चॅनल असू दे, आय प्रेफर ब्लॉकिंग. स्ट्रेट साईडला होऊन जा तुम्ही, नका, तुम्ही माझ्या प्रोफाईलवर डिझर्व नाही करत असं मला वाटतं. स्ट्रेट म्हणजे मी खरं सांगते, जेव्हा मी आधीच्या ब्रँडमध्ये होते तिथे आम्हाला हे सगळं करणं अलाउड नव्हतं, आणि त्यावेळेला असं व्हायचं ते हँडल पण आपल्या हातात नसायचं की आपण ब्लॉक करतोय किंवा काय करतोय. त्यामुळे असं व्हायचं की एका टाइम नंतर ना मला ती गोष्ट फिरत राहायची डोक्यामध्ये, अरे या व्यक्तीने हे कमेंट केलं, असंच आहे का तसंच आहे का. पण त्या व्यक्तीचं प्रोफाईल चेक केलं तर फेक अकाउंट असायचं. मग मला असं वाटायचं की काही असू शकतात ना, तुम्ही प्रत्येकासाठी चांगले नाही आहात, त्यामुळे काही लोक असू शकतात जे फेक अकाउंट बनवतील आणि तुम्हाला ट्रोल करतील. तर ते माझ्या बाबतीत खूप घडत होतं. मग मला असं फील झालं, ओ माय गॉड, असं होत आहे, ब्लॉक देम, छुटकारा चाहिए नाहीये लोक जिंदगी में. बरोबर, कारण साहजिक आहे कधी कधी ते आपल्या डोक्यात राहतं आणि मग त्याचा आपल्यावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. आपल्यावर होण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती, एस्पेशली फॅमिलीवरती. हो, आणि फॅमिलीचं असं असतं ना, तुम्ही 9 तास समजा 12 तास पण काम करा, पण पुढचे ऍटलीस्ट 2 तास तर घरच्यांना द्या. जर ती नेगेटिव्हिटी डोक्यात राहिली तर ते 2 तास पण तुम्ही फॅमिलीला देऊ शकत. म्हणूनच कारण हे क्षेत्रच असं आहे की तिथे ना वेगवेगळ्या कमेंट्स आपल्याला कधीही येऊ शकतात, त्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. तुला या क्षेत्रातल्या आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट, कामात खूप मजा येते, रोज नवीन लोकांना भेटायला मिळतं आणि रोज नव्याने शिकायला मिळतं. आणि अभ्यास, मेन माझ्या आवडीचा विषय आहे फॅब्रिक्स, साड्या. मग मला रोज अभ्यास करायला मिळतं, अजून काय चांगलं असेल. म्हणजे माझं मेंटल पीस आहे, मला असं कोणी प्रेशर देत नाही, हॅलो व्ह्यूज नाही आले, हॅलो हे नाही झालं, नाही, असं नोबडी डज दॅट. माझ्यासाठी मी भाग्यवान समजते की मी मेंटली तेवढी फिट आहे की मी या सगळ्या गोष्टींना मॅनेज करू शकते. बरं, नाही आले व्ह्यूज एखाद्या व्हिडिओला, किंवा असं होतं ना कधी कधी की आपल्याला अपेक्षा असते पण नाही येत व्ह्यूज, अशा वेळी मग काय करायचं? लिव्ह इट किंवा रिअपलोड करा व्हिडिओ. ओके, 2 ऑप्शन्स, इधर लिव्ह इट और इधर रिअपलोड करा. आता लिव्ह इट म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला खूप जास्त टेक्निकल युट्यूब मधलं कळत असेल तर टॅग्स बदला, टायटल बदला, थंबनेल बदला, काहीतरी चेंज करा, ते नव्याने प्रमोट करायचा विचार करा, कम्युनिटीवरती टाका, छोट्या छोट्या गोष्टी जे पुन्हा करू शकतो आपण. पण जर नाही चाले ना व्ह्यूज, लिव्ह इट, काही हरकत नाही. तुमच्या चॅनलवरती असं तर नाहीये की 0 व्ह्यूज असणार आहेत, 10 जण तरी बघतील, नक्कीच 10 जणांना एंटरटेनिंग वाटलं ना व्हिडिओ, बस लिव्ह इट. तुम्ही प्रेशर मध्ये राहू नका की अरे त्या क्रिएटरला तर 1 मिलियन व्ह्यूज आले 2 दिवसात, अरे बाबा नका, इट इज, तुम्ही कम्पेअरच नका करू. नाही आले व्ह्यूज, लिव्ह इट, काही हरकत नाही. किंवा तर रिअपलोड करा. रिअपलोड पण कधी करायचं, यू नीड टू अंडरस्टँड. आता हे बरेच युट्यूबर्स, जसं मगाशी यू आस्क्ड मी ना की व्ह्यूजच येत नाहीत आपल्याला, काही क्रिएटर्सना तुझ्या व्हिडिओला आले पण इतरांना येत नाही. द रिझन इज एव्हरी सिंगल डे तुम्ही तुमचं डॅशबोर्ड चेक करा इंस्टाग्रामवरचं की आज तुमचा व्हिडिओ किती वाजता टाकल्याने तो चालणार आहे. दॅट इज पॉइंट 1. अँड पॉइंट 2 इज युट्यूब वरती सुद्धा तुम्हाला कळतं की मंगळवारी, बुधवारी, रविवारी किती वाजता तुमचा ऑडियन्स ऍक्टिव्ह असतो. तो अभ्यास असेल आणि व्हिडिओ टाकला तर तो 101% चालणार. असं होऊच शकत नाही की तो चालणार नाही. पण युट्यूबच तुम्हाला समोरून सांगताय की बाबा मी आज एवढ्या वाजता ऍक्टिव्ह आहे, एवढ्या वाजता व्हिडिओ टाक, असं ते समोरून सांगताय. जर तुमचा अभ्यास नसेल तर मग ऑफकोर्स व्हिडिओ विल गो डाऊन, 0 व्ह्यूज येऊ शकतात. बरं,
आता हे आपण सगळं बरंच तुझ्याबद्दल जाणून घेतलं, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बद्दल तू सविस्तर छान सांगितलंस. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कोणीही सांगत नाही आपलं टॅग, म्हणजे टेक्निक म्हणूया आपण, सॉरी त्याला टेक्निक सांगत नाही किंवा बिनधास्त मोकळेपणाने ह्याच्याबद्दल सांगत नाही. हा छान आहे, चाललंय किंवा येत आहेत व्ह्यूज, असं करते, एवढंच हे असतं मर्यादित. पण तू खूप छान उलगडून सांगितलं. आता जाता जाता आपलं हे मुलांचं मासिक आहे वयम, हे पालकांना मुलांना या क्षेत्रात पाठवताना जसं मगाशी तू म्हटलीस की काळजी असते की पुढे कसं होईल वगैरे, तर मुलांना आणि पालकांना दोघांनाही या क्षेत्रात जर प्रवेश करायचा असेल, म्हणजे पालकांना परवानगी देण्यासाठी आणि मुलांना येण्यासाठी या क्षेत्रात, तू काय सल्ला देशील, त्यांना काय सांगशील? एक वय असतं, प्रत्येक वयातच त्या गोष्टी सूट होतात असं माझं ब्रीदवाक्य असेल यासाठी. द रिझन इज की आपण जर सोशल मीडिया वापरतोय तर लोकांना काय बघायला आवडतंय, आपण आपलं सोशल मीडिया कसा ठेवतोय, स्क्रीन कशी दिसणार आहे आपलं प्रोफाईल ओपन केल्यानंतर, आपली ती पहिली इमेज असते, राईट. फर्स्ट इम्प्रेशन समोरच्या फॉलोअर वरती तेच पडणार. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना त्या वयात येऊ द्या, जेव्हा ते ऍक्च्युअल मध्ये समजू शकतील की मी काय पोस्ट करणं योग्य आहे आणि काय पोस्ट करणं अवॉइड केलं पाहिजे. पालकांना मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला तुमच्या मुलांचं अकाउंट ऍक्टिव्ह ठेवायचंय तर प्लीज त्यांचं बालपण हिरावून घेऊ नका व्ह्यूजच्या मागे लागून. द रिझन इज की एकदा ते बालपण गेलं ना की ते पुन्हा येणार नाही. त्यांच्याकडे बालपणीची तुम्ही काय आठवणी ठेवणार, तर रील्स करणं. मला असं वाटतं की तुम्ही त्या वयात येऊ द्या त्यांना अँड देन टेक द स्टेप. खूप छान आहे खरंच, कारण आजकाल पालकच त्याच्या मागे जास्त असतात की माझा मुलगा व्हायरल झाला पाहिजे किंवा माझ्या मुलाने या क्षेत्रात यायला पाहिजे, किंवा काही मुलंही अशी असतात की त्या वयात चोरून चोरून ह्या सगळ्या गोष्टी करणं असेही प्रकार घडतात. येस, खरंच तू इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बद्दल खरंच आज खूप छान समजावून सांगितलेस, अगदी सोप्या भाषेत आणि तुझ्या अनुभवांसहित. हे खूप विशेष आहे यातलं, कारण तुझे अनुभव अगदी तू मोकळेपणाने आमच्याकडे व्यक्त केलेस इथे. सो थँक्यू सो मच, तू या करिअर बद्दल समजावायला आमच्या कुछ तो हटके या एपिसोड मध्ये आलीस त्याबद्दल, आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. मलाही खूप छान वाटलं, तुमचे प्रश्नच इतके सुंदर होते, अप टू द पॉइंट प्रश्न होते, त्यामुळे मला पण उत्तर द्यायला मजा आली. थँक्यू सो मच. येस, आणि वयम हे आपलं मासिक आहे. या जर मासिकाचे तुम्ही सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा, आणि आमच्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.